जय श्रीराम भावांनो. आज आपण चाललो आहे मार्केटला. दुकान ते मार्केटची किराणा माल खरेदीची आज तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतो. किराणा मालमध्ये आपले धान्य वगैरे सर्व कट्टे बिट्टे सगळे जे किराणा मालमध्ये येतं, तेल बिल सगळं, साखरपासनं सर्व माल आपण आज आणायला चाललो आहे. तर तुम्हाला दुकान ते किराणा मालाची आज पूर्ण दिवसभराची जर्नी दाखवतो. लॉंग व्हिडिओ होणार आहे. पहिलाच सिग्नल लागला आहे आपल्याला. मार्केटला जाताना आपल्याला कमीत कमी 3-4 सिग्नल लागतात. सिग्नल पार करता करता कंटाळा येऊन जातो, पण कितीही बोर झालं तरी आपलं जे काम आहे ते आपल्याला करावंच लागतं. त्यामुळं आपल्याला आपल्या मार्गी सरळ चालावंच लागतं. त्यामुळं आता ट्रॅफिक असू नाही तर काहीही असो, आपल्याला जे आपलं काम आहे ते करणं आहेच. त्यामुळे आपलं चालत राहायचं. सरळ सरळ दुसरा सिग्नल गेला, मग लगेच तिसरा सिग्नल येणार. आता तिसरा सिग्नल लागतो आहे का आपल्या नशिबाने आपण निघून जातो आहे पुढं, काय माहिती. आता नशीब चांगलं आहे आपलं, निघून गेलो सिग्नलच्या पुढे. थांबावं नाही लागलं. सिग्नलला इतका वैताग येतो ना थांबून थांबून. हे भाजी मार्केटच्या गेटच्या आतमध्ये आपण सरळ पहिलं घुसलो. सरळ आत गेल्याच्या नंतर आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याच्या या साईडला बघा पूर्ण शेड मारलेले आहेत. पूर्ण आंब्याचं होलसेल मार्केट आहे. या सीझनमध्ये इतका आंबा असतो इकडे, इतका आंबा असतो की ढिगारे ढिगारे असतात पूर्ण. मार्केटच्या आत आपण गेलो. आता हे भाजी मार्केटचं गेट शनिवार असल्यामुळं भाजी मार्केट बंद आहे आज. आपल्याला आज भुसार मार्केटला जायचे. चला मग करूया एंट्री भुसार मार्केटमध्ये. उद्या रविवार असल्याने मार्केट बंद असते, त्यामुळं शनिवार असल्यामुळं आज इतकी गर्दी होती मार्केटला की गाडी चालून ॲक्सिलेटर आणि क्लच दाबून दाबून पाय दुखायला लागले जाता जाता. मार्केटला पण दुकानं भरपूर बंद असल्यामुळं, दुकानं कमी चालू असल्यामुळं गर्दी जरा जास्तच होती, कारण बरेच व्यापारी गावाला गेलते. तर आपण पहिलंच दुकानात आलो आहे आपलं धान्य मार्केट ओम शांतीमध्ये. तर ह्या दुकानात बघा मालाचा फुल स्टॉक असतो. असं धान्य बिन्य असे डोंगरासारखे ढीग असतात. तर आपलं हे बघा, हे हमाल काका आमचे रेग्युलर आमच्या गाडीत माल टाकणारे, त्यांचा पण व्हिडिओ दाखवतो. ही आपली गाडी बघा, गाडीत आपले कट्टे टाकले मागं. आता काय 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 भरायचे बघू. यादी तर त्यांना दिली, आता एक एक 2-2 कट्टे आपल्या गाडीत येतील. हे बघा, हे हमाल काका बघा कसे आपल्या गाडीत माल टाकतायत. माल टाकला त्यांनी. हळूहळू गाडी आपली व्यवस्थित भरणार. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणीपासनं सर्व काही जे काही इथं सर्व मिळतं. आपला कट्टा जरा फाटला होता तर हमाल काकांनी शिवून दिला आणि तो पण टाकला गाडीत. यामुळं बाकीचे सर्व राहिलेले कट्टे बिट्टे सर्व गाडी भरून टाकली. जे काय काय होतं मागं वगैरे गाडी एकदम फुल टच झाली. हे बघा कट्टे बघा किती आहेत. पुढं पण आपण मधल्या सीटावर बेसन ते सर्व टाकलं. मग हे इथलं बिल बघा, 35,370 हमाली धरून झाले. मग आता आपण माल भरला आणि आता आपण निघलो त्या दुकानाच्या बाहेरनं. सरळ आपण चाललो आहे आता. तर आपली पुढच्या दुकानाची सवारी चालू. विचार करता करता आपलं चला, जिथे गर्दी कमी तिथंच पटापट माल भरून आपल्याला निघावं लागेल. त्यामुळं आपण आता आलो साखरेच्या दुकानात. साखर तर सर्व बघितल्या. आपली रेग्युलर साखर अकलूज म्हणून येते, मीडियम आणि मस्त साखर येते. तिचे 2 कट्टे भरले गाडीमध्ये. हे बघा हमालदादांनी 2 कट्टे टाकले, एक टाकला, आता दुसरा टाकतील. हे बघा मग आपलं आज साखरेचं बिल. मग चला आता दुसऱ्या दुकानात गेलो आपण तेल वगैरे खरेदी करण्यासाठी. धनावत ट्रेडर्स म्हणून मार्केटमध्ये एक होलसेल दुकान आहे, त्या दुकानात गेलो. आपल्याला आज आपलं काय असं फिक्स नाही ह्या दुकानात त्या दुकानात, पण जिथे जिथे गर्दी कमी तिथं तिथं आपला पटापट माल घेऊन आपल्याला दुकानाकडं लवकरात लवकर जायचं आहे. मग बघा मित्रांनो, होलसेल दुकानामध्ये मालाची क्वांटिटी कशी असते, माल किती असतो, कशा तेलाच्या डब्यांच्या थप्प्या असतात, किती धान्य असतं काय, एक आपला फेरफटका नजारा मारून घेऊ. इथं आपण तोपर्यंत बिल बनवतात. तेलाचं वगैरे ऑर्डर दिलेली आहे.
हे बघा इथलं आता मी तुम्हाला बिल दाखवतो. हे बघा हे बिल. तेल कसं आहे, तेल दिसतं छोटं पण बिलं लय मोठे असतात. हे बघा हे धनावत हे दुकान. आता आपण निघालो इथून पुढे. मग आपण गेलो आता किराणा माल खरेदी. हे बघा हा आपला आजचा किराणा माल. कपड्याच्या पावडरचे पोते, बिस्किटांचे बॉक्स वगैरे, शॅम्पूचे बॉक्स. हे बघा हे इथलं बिल. बघा बिलाचे अमाऊंट. चला मग आता गाडीत सर्व माल भरलाय. गाडीत आपला तुम्हाला सर्व सेल्फी, स्वतःची अवस्था सर्व दाखवतो. हे बघा मित्रांनो, घामाघूम इतकं बेकार ऊन आहे बाहेर. सर्व गाडी फुल झाली, फक्त पुढचं सीट बाकी आहे. तिथं पण आपण कोल्ड्रिंक भरल्या. हे कोल्ड्रिंकचं बिल 7,100. मग हे बघा कोल्ड्रिंक आपल्या सर्व रेडबुल वगैरे, लहोरी जिरा, कॅम्पा, एनर्जी ड्रिंक, फॅन्टा वगैरे, स्टिंग बिंग सर्व गाडीमध्ये आपण भरलं. हे 1-2 किरकोळ मालाचे तुम्हाला बिलं नाही दाखवू शकत, कारण तेवढा वेळच नव्हता. खूप गर्दी होती मार्केटला. लय म्हणजे लय इतकं ऊन लागतंय ना भावांनो, की काय सांगू तुम्हाला. ही असा गाडीत टच माल भरून आपण आता निघालो दुकानाकडे. चला मग ही रोडची जर्नी तुम्हाला आता जाताना पण दाखवतो. हे आपण निघालो. इथं जाताना पहिलंच हे मंदिर येतं. मंदिराचं दर्शन घेऊन आपलं निघायचं पुढं. हळू सरळ सरळ चालत राहा. ज्या लोकांना वाटतं ना की दुकान फक्त बसून आहे, दुकानात माणूस फक्त बसून आहे आणि हे सामान मागितलं ते फक्त उठून देणं एवढंच काम आहे, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवला आहे. की लोकांना जितकं वाटतं हा धंदा सोपा आहे, तितका सोपा नाही आहे. ह्याच्यात पण भरपूर कष्ट लागतं, परिश्रम लागतं. आणि मेन म्हणजे हे बघा, आता ह्या गाडीत आपल्या कुठेतरी जागा बाकी आहे का? सर्व आपण माल भरला आहे. जे जे शक्य आहे ते अडीअडचणीतनं सामान वगैरे जिथं ॲडजस्ट करून बसवता येईल ते सर्व बसवलं. म्हणजे दुकानात जितकं आपण ॲडजस्ट करून सर्व गोष्टी आपल्याला जितका जास्त प्रॉफिट होईल, आपल्या कमी वेळेमध्ये आपण जितका जास्त माल नेऊ ते आपल्यासाठी चांगलं असतं. आपलं प्रॉफिट तेवढंच जास्त होतं. त्यामुळं ॲडजस्टमेंट करून जितकं चालता येईल तितकं चालावं लागतं. हे बघा सरळ सरळ आपण आपल्या दुकानाकडं चाललो आहे. हे आहे कात्रज तळ्याच्या इथला सिग्नल. त्यामुळं आता सरळ आपल्याला फक्त दुकानाकडं जाणं आहे. हे रसवंती गृह आहे. इथं मी कधीही आलो की येता जाता एक ज्यूस पितो. आणि आज तर इतकं ऊन लागलं की ज्यूस पिल्याशिवाय मला तर काही जमणारच नाही. त्यामुळे उतरलो. भाऊला सांगितलं 4 ज्यूस पार्सल कर, कारण मला एकट्याला प्यायला आवडत नाही. दुकानात गेल्यावर सर्वांसोबत पिणं मला जरा चांगलं वाटतं. त्यामुळं त्याने पण पटापट रस काढून पार्सल करून दिला. हा बघा आपला पार्सल. हा आता ठेवा. आणि आपल्या दुकानात एक 5-10 मिनटाचंच अंतर राहिलं आहे. त्यामुळं आपलं सरळ सरळ आता निवांत निघालो. जे काय आपल्याला अडीअडचणी आल्या माल घ्यायला हे करायला, त्या सर्व पार झाल्यात. आणि आता आपण सरळ आपल्या दुकानाकडं 5 ते 10 मिनटात पोचतो आहे. हे बघा हे आमच्या इथल्या सोसायट्या आहेत. इथून सरळ सरळ आपल्या दुकानाकडं जायचं. एकदम सरळ गेल्याच्या नंतर हे आमच्या इथल्या दुकानांची लाईन आहे. पूर्ण दुकानाची लाईन आहे. दुकानाच्या पुढंच दुसरा मालवाला आला आहे. गाडी कोणती तर आईस्क्रीमवाल्याची, आईस्क्रीमचा माल पण आला आहे. हे बघा आता गाडीतनं उतरलो. गाडीचं सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. गाडी कशी भरली, एकदम टच भरून गाडी आपण माल घेऊन आलो. हे बघा आता माल खाली करायचा मोठं आव्हान. आता माल खाली करताना एवढं दमून आल्याच्या नंतर हा माल सर्व आपल्याला खाली करावा लागतो. आता दुकानात पटापट जेवढं जमन तेवढं पटापट गिऱ्हाईक चालू व्हायच्या अगोदर संध्याकाळचा आपल्याला माल खाली करून करून लावणे, पण माल काही संपत नव्हता. मग या कोल्ड्रिंक वगैरे बघितल्या थोड्याफार नवीन आणलेल्या तिने लावल्या. मग कसं तरी माल खाली केला आणि मग आपली ही गिऱ्हाईकं चालू झाली. हे गिऱ्हाईकं सर्व रेग्युलर गिऱ्हाईक आहेत आमची. या काकू आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. त्यामुळं या कंटिन्यू दुकानात येणं जाणं ह्यांचं असतंच. मग काय गिऱ्हाईकं सगळी शांत झाली. मग 9-9:30ला आपलं दुकान आवरायची वेळ झाली. मग तिथून पुढचं पण आव्हान आपल्यासाठी की दुकानात जे बाहेर सामान आहे ते पण आत घ्यावं लागतं. दुकान म्हणजे मित्रांनो जितकं वाटतं तेवढं सोपा धंदा नाही.
यात कष्ट हे करावंच लागतं. लोकांना वाटतं फक्त की हे सर्व काय सामान देणे, बस पैसे घेणे एवढंच नाही आहे. या दुकानाला खूप परिश्रम आहेत, खूप कष्ट आहेत. दुकान म्हणजे सुखाचं नाही आहे. एवढी सर्व कामे करून पण आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवावं लागतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम भाव.